मुंबईकरांचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे रिक्लेमेशन हा प्रवास आजपासून आणखी वेगवान झाला। कारण मरीन ड्राईव्ह ते वरळी सागरी किनारा मार्ग म्हणजे कोस्टल रोड सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला झाला। कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सागरी सेतू यांना जोडणाऱ्या उत्तर वाहिनी पुलाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण झालं। त्यानंतर आज सकाळी 7 वाजल्यापासून अख्खा कोस्टल रोड सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला झाला। त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे रिक्लेमेशन हे अंतर आता अवघ्या 15 मिनिटात पार करता येणार आहे। दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा कोस्टल रोड सर्वसामान्यांसाठी खुला असेल। मुंबईच्या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा प्रवास हा अतिशय जलद होणार आहे असा दावा मुंबई महानगरपालिकेकडून आणि सरकारकडून करण्यात येतोय। आता मी देखील याच मुंबईच्या वांद्रे वरळी सीलिंग पासून कोस्टल रोड पासून प्रवास करणार आहे। वांद्रे ते नरिमन पॉइंट असा माझा प्रवास असणार आहे आणि या प्रवासाला नेमका किती वेळ लागतो हे आपण यामधून बघणार आहोत। खरंच 15 मिनिटात हा प्रवास पूर्ण होतो का हे देखील आपण बघणार आहोत। सध्या जर आपण पाहिलं तर वाजलेले आहेत 7:55 आणि माझा प्रवास आता सुरू करतोय मी वांद्रे वरळी सीलिंग पासून ते नरिमन पॉइंट पर्यंत। चला तर बघूया नेमका किती वेळ लागतो। आता वरळी पासून ते जर आपल्याला जायचं असेल नरिमन पॉइंट पर्यंत तर साध्या रस्त्याने म्हणजे मुंबईतून जर आपल्याला जायचं असेल नेहमीच्या रस्त्याने तर त्यासाठी आपल्याला किमान 1 तास किंवा जर पीक आवर असेल तर ट्रॅफिकच्या वेळी आपल्याला किमान 1.5 ते 2 तास लागतात। हा जो प्रवास आहे तो सिग्नल फ्री असा हा प्रवास असेल आणि सध्या आपण जातोय या वांद्रे वरळी सीलिंग वरून आणि यानंतर आपण कोस्टल रोडला जॉईन होणार आहोत। पण आता कोस्टल रोडवर एंट्री आपण केलेली आहे। कोस्टल रोडचा या प्रवास आपण करतोय। याच कोस्टल रोडवर 3 ते 4 इंटरचेंज आहेत आणि त्या प्रत्येक इंटरचेंजवरून आपल्याला कोस्टल रोडवर येता येणार आहे। मग वरळीचा असेल, लोटस जंक्शनचा असेल, पुढे अमरसन्सचा असेल, असे वेगवेगळे हे इंटरचेंज आहेत आणि याच इंटरचेंजला ज्या आंतरमार्गिका होत्या त्याचं देखील काल लोकार्पण झालेलं आहे। 3 आंतरमार्गिकांचं लोकार्पण काल करण्यात आलेलं आहे आणि याच मार्गिकांवरून आता आपल्याला वरळीवरून, प्रभादेवीवरून, लोटस जंक्शनवरून, महालक्ष्मीवरून ज्यांना कोस्टल रोडला यायचं आहे, या किनारी मार्गावर यायचं आहे त्या सगळ्यांना या 3 आंतरमार्गिकांचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि त्या आंतरमार्गिकांचा वापर करून आपण कोस्टल रोडवर येऊन थेट नरिमन पॉईंटपर्यंत किंवा वरळीपर्यंत किंवा त्याहीपेक्षा पुढे वांद्रेपर्यंत प्रवास करता येणार आहे। आता आपण याच मुंबई किनारी मार्गाच्या म्हणजेच कोस्टल रोडच्या भुयारी मार्गांमध्ये आहोत। हा जो कोस्टल रोड आहे त्यातला सगळ्यात अवघड टप्पा म्हणजे हे 2 भुयारी मार्ग होते। यामुळे मिळून जर बघितलं आपण तर बोगद्यामध्ये 3 आणि 3 अशा 6 लेन आहेत। बाहेरची जी मार्गिका आहे त्याच्यावर 8 लेन आहेत। आता आपण बाहेर पडलेलो आहोत या मुंबईच्या कोस्टल रोडपासून आणि इथे आपला प्रवास जो आहे तो संपलेला आहे। आपला प्रवास साधारणतः 7:55 सुरू झाला होता आणि 8:08 आपण पोचलेलो आहोत नरिमन पॉईंटपर्यंत। त्यामुळे नक्कीच हे आपण बोलू शकतो की कोस्टल रोडचा प्रवास हा अतिशय सुखकारक, वेगवान आहे आणि मुंबईतलं वाहतूक कोंडी जी आहे मुंबईतली ती कमी करण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होईल। कॅमेरामन अजित कदमसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।